रामायण कथा. अयोध्या नगरीत राजा दशरथ राज्य करत होते. त्यांचे राज्य अत्यंत समृद्ध, सुखी आणि धर्मनिष्ठ होते. प्रजेला कोणताही त्रास नव्हता. मात्र राजाला एकच दुःख होते, त्यांना संतान नव्हते. त्यांनी यज्ञ केला आणि काही काळानंतर त्यांच्या घरी 4 पुत्रांचा जन्म झाला: श्रीराम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. संपूर्ण अयोध्येत आनंदोत्सव साजरा झाला. श्रीराम लहानपणापासूनच अत्यंत गुणी, विनम्र आणि पराक्रमी होते. त्यांनी गुरु वशिष्ठांकडून वेदशास्त्रांचे ज्ञान घेतले. त्यांच्यात दया, करुणा, सत्य आणि कर्तव्यनिष्ठा हे गुण होते. ते सर्वांना प्रिय होते. एकदा विश्वामित्र ऋषी राजा दशरथांकडे आले आणि त्यांनी राम व लक्ष्मण यांना आपल्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी सोबत नेले. रामांनी ताडका आणि इतर राक्षसांचा पराभव करून ऋषींचे यज्ञ पूर्ण केले. यामुळे त्यांची कीर्ती दूरवर पसरली. यानंतर राम मिथिला नगरीत गेले, जिथे सीता हिचा स्वयंवर आयोजित करण्यात आला होता. त्या स्वयंवरात भगवान शंकरांचे विशाल धनुष्य ठेवले होते. अनेक राजे प्रयत्न करूनही ते उचलू शकले नाहीत, पण रामांनी सहजपणे ते धनुष्य उचलले आणि तोडले. त्यामुळे सीतेने रामांना पती म्हणून निवडले. त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला. अयोध्येत परतल्यानंतर काही दिवसांनी राजा दशरथांनी रामांचा राज्याभिषेक करण्याचे ठरवले. पण त्याच वेळी कैकेयीने आपल्या 2 वरांची आठवण करून दिली. तिने रामांना 14 वर्षांचा वनवास आणि भरताला राज्य अशी मागणी केली. राजा दशरथ दुःखी झाले, पण वचनबद्ध होते. रामांनी पित्याचे वचन पाळण्यासाठी आनंदाने वनवास स्वीकारला. त्यांच्यासोबत सीता आणि लक्ष्मण गेले. वनातील जीवन सुरू झाले. त्यांनी अनेक ऋषीमुनींना भेट दिली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. काही काळ शांततेत गेला, पण एके दिवशी रावण या लंकेच्या राजाने कपटाने सीतेचे अपहरण केले. त्याने मारीचाला सोनेरी हरिण बनवून पाठवले. त्या हरिणाच्या मागे राम गेले आणि लक्ष्मणालाही दूर जावे लागले. त्या संधीचा फायदा घेत रावणाने सीतेचे अपहरण केले. सीतेच्या वियोगामुळे राम अत्यंत दुःखी झाले, पण त्यांनी धैर्य सोडले नाही. सीतेचा शोध घेत असताना त्यांची भेट हनुमान आणि सुग्रीव यांच्याशी झाली. रामांनी सुग्रीवाला त्याचे राज्य परत मिळवून दिले आणि त्या बदल्यात सुग्रीवाने सीतेचा शोध घेण्यास मदत केली. हनुमानांनी समुद्र ओलांडून लंकेत प्रवेश केला. त्यांनी अशोक वाटिकेत सीतेला शोधले आणि तिला रामांचा संदेश दिला. सीतेने रामांवर विश्वास ठेवून धैर्य धरले. हनुमानांनी लंकेत पराक्रम करून परत येऊन रामांना सर्व माहिती दिली. यानंतर रामांनी वानर सेनेच्या मदतीने समुद्रावर सेतू बांधला. राम नावाने दगड तरले असे म्हणतात. हा सेतू श्रद्धा, विश्वास आणि एकतेचे प्रतीक आहे. राम आणि रावण यांच्यात भीषण युद्ध झाले. रावण अत्यंत शक्तिशाली होता, पण त्याचा अहंकार आणि अन्याय त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरला. युद्धात कुंभकर्ण, मेघनाद यांसारखे बलाढ्य योद्धे मारले गेले. शेवटी रामांनी रावणाचा वध केला आणि सीतेची सुटका केली. यानंतर 14 वर्षांचा वनवास संपल्यानंतर राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतले. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्येत दिवे लावण्यात आले. आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हाच दिवस आपण दिवाळी म्हणून साजरा करतो. रामांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांनी रामराज्य स्थापले. त्या राज्यात सर्व लोक सुखी, समाधानी आणि न्यायाने जगत होते. कोणताही अन्याय नव्हता. सर्वत्र शांती आणि समृद्धी होती. ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात कितीही संकटे आली तरी सत्य, धर्म आणि कर्तव्याचा मार्ग सोडू नये. आईवडिलांचा मान ठेवावा, वचन पाळावे, अहंकार टाळावा आणि धैर्याने जीवनाचा सामना करावा. श्रीराम याच गुणांचे प्रतीक आहेत, म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते.